चला तर आज करूया आपल्या सगळ्यांची आवडीची कचोरी। आधी कचोरीचे सारण करूया। त्यासाठी मी 1 चमचा जिरे, 1 चमचा सोप आणि 2 चमचे धने कोरडे भाजून घेतलेले आहे। याचबरोबर आपल्याला लागणार आहे बेसन। येथे मी 2 चमचे बेसन कोरडं भाजून घेत आहे। हे बेसन मी बाइंडिंगसाठी घेत आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले धने, जिरे आणि सोप, त्याचबरोबर भाजून घेतलेली मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचा। हे बघा याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। आता मी इथे 1 वाटी फ्रेश तुरीचे दाणे घेतले आहेत। हे सुद्धा मी त्याच मिक्सर जारमध्ये बारीक करून घेत आहे। बारीक करताना यात घालायचा आहे थोडासा हिरवा सांबार, कढीपत्ता आणि थोडंसं आलं आणि हे सर्वांची छान बारीक पेस्ट करून घ्यायची। लक्षात घ्या तुरीचे दाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे नाही आहेत, ते कच्चेच घ्यायचे आहेत आणि वाटताना सुद्धा यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। चला आता कचोरीच्या सारणासाठी हे वाटण आपण फोडणी घालूया। आता फोडणीसाठी तेलात जिरं, मोहरी आणि कढीपत्ता तडतडला की यात घालायची आहे आधी केलेली धने, जिरे, सोप, मिरची आणि लसणाची भरड। ही छान परतून घ्यायची आणि आता याचा छान सुवास सुटला की यात घालूया हिंग, लाल तिखट, हळद आणि धने पावडर। मसाले छान परतून घ्यायचे, पण ते करपणार नाही याची काळजी घ्यायची। मसाले थोडे परतले की यात घालायचं आहे तुरीच्या दाण्याचं वाटण आणि हे छान एकत्र करून परतून घ्यायचं। तुरीच्या दाण्याच्या भाजीचा आणि भाकरीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। हे बघा वाटणात जर असे सगळे दाणे राहिले असतील तर चमच्याने ते कुस्करून घ्यायचे, नाहीतर कचोरी लाटताना ती फाटू शकते। दाण्याचं वाटण थोडं परतल्यावर यात 2 टेबलस्पून भाजलेलं बेसन घालायचं। बेसनसुद्धा यात छान एकजीव करून घ्यायचं आहे। भाजलेलं बेसन घातल्यामुळे याला एक छान खमंग चव लागते, तेव्हा बेसन घालणे गरजेचे आहे। आता यात घालूया चवीला मीठ, थोडीशी साखर आणि थोडंसं लिंबाचा रस। साखर आणि लिंबाचा रस नाही घातला तरीही चालेल, पण कचोरीची आंबट आणि गोड चव खूप छान लागते, म्हणून मी यामध्ये साखर आणि लिंबाचा रस आवर्जून घालत असते। पण लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरीही चालेल। जर तुम्ही लिंबाचा रस घालत असाल तर गॅस बंद करून घालावा, कारण की सारण हे कडवट होऊ शकते। छान सारण तयार आहे। आता कचोरीच्या आवरणासाठी आपण उंडा मळून घेऊया। इथे मी 1 वाटी मैद्यामध्ये घालत आहे थोडासा ओवा, चवीला मीठ आणि तेलाचं मोहन। हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आणि तेल सर्व पिठात सर्वीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं। तेल सर्व पिठात छान मिक्स झालं आहे। आता हाताने पिठाचा गोळा करून बघायचा। असा पिठ्ठ गोळा तयार झाला की समजायचं तुमचं मोहन परफेक्ट आहे। जर असा गोळा बनत नसेल तर तुम्ही आणखीन थोडंसं तेल किंवा तुपाचं मोहन घालू शकता। आता थोडं थोडं पाणी घालून साधारण नरम उंडा मळून घ्यायचा। तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात आणि तुम्ही ते कोणत्या गावातून बघता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। कचोरीसाठी उंडा मळून झालेला आहे। आता हा उंडा 10 मिनिट झाकून रेस्ट करायला ठेवूया। इथे दुसरीकडे सारण थंड झालेलं आहे आणि यात मी थोडासा ताजा हिरवा सांबार घातलेला आहे। बघा आपलं सारण किती छान तयार झालेलं आहे आणि बघा 10 मिनिटांनंतर आपला उंडा पण छान सॉफ्ट तयार झालेला आहे। आता याला छान चुरून घ्यायचं आणि कचोरीच्या आवरणासाठी थोडे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे। मी इथे सारणाचे सुद्धा लहान लहान गोळे करून घेतले आहेत। असा थोडासा उंडा घेऊन त्याच्या हातावर छान वाटी करून घेऊया। सारणाचे केलेले गोळे त्यामध्ये बसतील साधारण एवढी मोठी वाटी करून घ्यायची। आता सारण भरून या वाटीची काठ सर्वीकडे फिट्ट बंद करून घ्यायचे। काठ अगदी फिट्ट बंद करायचे, थोडंसुद्धा सारण बाहेर निघायला नको, नाहीतर तळताना सारण तेलामध्ये पसरून तेल सर्व खराब होणार। हे बघा कचोरी अशी फिट्ट बंद केलेली आहे। आता आपण ती हलक्या हाताने लाटून घेऊया। इथे कचोरी मी लाटून घेत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने थापून सुद्धा घेऊ शकता। पण लक्षात घ्या कचोरी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही आहे आणि लाटताना सुद्धा कचोरी फाटणार नाही याची काळजी घ्यायची। तुम्ही बघू शकता कचोरी अजिबात फाटलेली नाही आहे। आता याचप्रमाणे इतर कचोऱ्या सुद्धा लाटून घेऊया। हे कचोरीचे सारण मंद गॅसवर तुम्ही छानपैकी जर भाजलं तर तुम्ही हे सारण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं असेल तेव्हा आयत्या वेळ फ्रेश कचोऱ्या करू शकता। ही कचोरीसुद्धा फिट्ट बंद करून हलक्या हाताने लाटून घेऊया। कचोरी ही माझी फेवरेट डिश आहे, पण मार्केटमधील अति तेलकट कचोरी आपल्यासाठी अनहेल्दी आहे, म्हणून घरी केलेली फ्रेश तेलातील व कमी तेलकट कचोरी तुम्ही मनसोक्त खाऊ शकता आणि ते सुद्धा कमी बजेटमध्ये, म्हणून तुम्ही ही कचोरी नक्की करायला हवी। चला आता ह्या सर्व कचोऱ्या एक एक करून छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या। कचोरी ही नेहमी लो फ्लेमवर तळायची, कारण की ती जाड असल्यामुळे कच्ची राहू शकते। प्रत्येक बाजूने 3-4 मिनिट मध्यम गॅसवर कचोरी तळून घ्यायची। तुम्ही बघू शकता कचोरी बरोबर सील केल्यामुळे ती कुठेही फाटलेली नाही आहे आणि आपलं तेलसुद्धा थोडंही खराब झालेलं नाही आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तुमचं छानसं छोटंसं बोट उचलून लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. कचोरी छान सोनेरी आणि खुसखुशीत झाली की ती काढून घेऊया आणि सर्व कचोऱ्या याचप्रमाणे मध्यम गॅसवर प्रत्येक बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया. आपल्या सर्व छान खुसखुशीत आणि सोनेरी कचोऱ्या तयार आहेत. तुम्हाला सुद्धा बघूनच भूक लागली ना? आता ह्या कचोऱ्यांचा तुम्ही हिरवी मिरची आणि टोमॅटो सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर आनंद घ्या. चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि बघत राहा गौरीज किचन.